सामन्याला होईल सुरुवात, परंतु नक्कीच डम्पिंग राऊंड मध्ये जे विविध प्लेयर्सना मोटिव्ह करतात, मार्गदर्शन करतात, असे आज वाढदिवसाचे अर्थात मानकरी बर्थडे बॉय सचिनजी पाटील साहेब यांना आपणा सर्वांच्या वतीने मी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. पार्टीची काही इच्छा असेल तर दादाने बोलू शकता. सचिनजी पाटील यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचे सर्व स्वप्न, इच्छा, आकांक्षा बॅटर्स मैदानाच्या आत दाखल होतील. हा पंच चला दोन सलामीच्या बॅटर मैदानाच्या आत दाखल होतील. विक्की आणि बिंदास्त, विक्की आणि बिंदास्त हे सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होईल. विशाल आणि राजेश गोलंदाजी मार्कवर सुभाष लाईव्ह गोलंदाजी मार्कवर सुभाष अर्थात निकनेम त्यांचा आहे कमळाकर मामा. हे गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतील. सुभाष गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतील. पहिला चेंडू घेऊन सामना सुरू होतोय. स्लोअर मध्ये चेंडू त्याच्यावर पहिलाच चेंडू जातोय सीमारेषा पार, खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं षटकार. इनिंगची सुरुवात झाली. पुढचा चेंडू सरळ बॅटने स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. नक्कीच कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या आयोजनात. त्याने ज्याने तोंडाची मेहनत घेतली. चला स्पीडअप घ्या, घाई करा. सुभाष गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला भेटता येतं. जय 11 या संघाचे संघमालक राजेश पाटील, त्याचप्रमाणे आता जो संघ मैदानाच्या आत खेळतोय अर्थात DCA दिवा या संघाचे संघमालक वैभव विधाटे, त्याचप्रमाणे तन्मय 11 संघाचे टीनू बेडेकर, त्यानंतर स्वराज्य 11 चे संघमालक अगस्त्य स्वप्नील चव्हाण, त्याचप्रमाणे 11 संघमालक लव टुकरू
संगम पाटील हॅलो संघाचे संगमलक रवी कदम त्याचप्रमाणे वीर मराठा संघाचे कर्णधार नागेशजी कदम सर्वच संगमालकांचं कौतुक करावं लागेल. सर्व संघमालकांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्यांचा सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेला आम्हाला पाहायला भेटले. त्याचप्रमाणे हे 4थं वर्ष या स्पर्धेत आपल्याला पाहायला भेटते आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने चालू सुभाष स्लोर पदक चेंडू होता त्याच्यावर आक्रमण नोमॅच लँड मधून चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार. धावा भेटतील 4-4-4 चौकार. प्रथमेश सावंत शरद कदम टिनू बेडेकर त्यानंतर मंगेशचा लाड असतील सर्वांचं एक विशेष सहकार्य या स्पर्धेला आयोजकांची भूमिका. हॅलो चेक. हॅलो त्याचप्रमाणे या संपूर्ण आजच्या 19 हॅलो चेक. हॅलो हॅलो थँक्यू. या ठिकाणी किशोर तिवारी यांच्याकडून राहुलच्या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये कॅश प्राइज. नो गुगल पे नो फोन पे ओनली कॅश प्राइज. चला जमा करायचा आहे. जमा केले. ओके. नाव मुकुल विपुल चौधरी यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये. काय रोख रक्कम 1000 झाले.
गोलंदाजी मार्ग हॅलो चेक धावसंख्येचा विचार केला तर 2 षटका अखेर धावसंख्या ती संघाची 26 ऑन स्कोर कार्ड 26 धावा आपल्या धावपलकर पाहायला भेटतायत दिवा प्रीमियर लीग सीझन 4 पर्व 4 आपण पाहतोय आणि नक्कीच एक यशस्वी परंपरा जपले ती या स्पर्धेने 26 धावा 26 कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग असा नियम या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाजी मार्ग सजवतोय गोलंदाज वैभव वैभव विदाटे गोलंदाजी मार्कवर संघाचे संघमालक सुद्धा आहेत कर्णधार सुद्धा आहेत एक व्यक्ती आणि भूमिका अनेक आपल्याला असेल पाहायला भेटतंय चला स्पीडअप घ्या घाई करा मॅचला सुरुवात करा चला स्पीडअप घ्या घाई करा उन्हाचा बराच परिणाम प्रत्येक जीवावर आता येताना पाहायला भेटतोय येणाऱ्या काही वर्षांमध्ये हे वाढते उष्णतेचे परिणाम नक्कीच माणसाला घातक ठरू शकतात त्यासाठी पाणी प्या पहिला चेंडू बुलडॉस त्याच्यावर आक्रमण चेंडू जातोय सीमारेषा पार कणकणीत दणदणीत ब्रँडेड षटकार 6 धावा डिप्स करले ग्रिजर मध्ये प्रोटेक्शन ठेवलं हॅलो हॅलो प्रोटेक्शन ठेवलं होतं डिप्स करले ग्रिजर मध्ये परंतु त्याच्याही डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार जाताना आपल्याला पाहायला भेटतोय
चालू असतो आणि भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. डॉट बॉल येतोय. बॅटरी बोलतो कोणताही संपर्क होताना पाहायला भेटला नाही या चेंडूवर. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण पाहतोय आणि ज्या मैदानात मागील वर्षीची 2-3 वर्षापूर्वी जी रतनबुवा पाटील स्मृती चषक जी मानाची स्पर्धा आहे ती झाली होती, त्याच मैदानात ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. फुल टॉस पुन्हा एकदा फटका फसला आहे. चेंडू हवेत, खेळाडू चेंडूच्या खाली, परंतु पुन्हा एकदा चुका आणि चुका होताना पाहायला भेटत आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल धावसंख्या संघाची. 34 धावा झाल्या आता आणि 34 धावा. 34 ऑन स्कोर कार्ड. 34 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. त्याला स्पीड घ्या, घाई करा. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. यावेळेस भन्नाट वेग, शर्यतीचा वेध घेणारा चेंडू. नक्कीच हा चेंडू लेगबाईच्या स्वरूपात दाखल होणार आहे तो स्कोर कार्ड वर. पंच बॅट कट आहे की लेगबाईज आहे? पंच लेगबाईच्या स्वरूपात नक्कीच ही धाव जोडली जाईल ते स्कोर कार्ड वर आणि स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. 35 ऑन स्कोर कार्ड. 35 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा स्पर्धा तेवढ्याच शिस्तप्रिय वातावरणात दाखल होताना पाहायला भेटते. हे कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं, या लीग. यावेळेस बिग हिट, मोठा प्रहार, चेंडूवर आक्रमण. चेंडू जातोय दूर 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 आणि भुर्र कड सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. 6 धावा आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय, पुढे ट्रॅव्हल होतोय, पुढे पदक्रांत होतोय, पुढे परावर्तित होतोय, पुढे जाऊन पोहोचलाय, पुढे जाऊन धावतोय. धावसंख्या होत्या संघाची 41. 41 धावा धावलकर होताना पाहायला भेटत आहेत. बॅटचा प्रॉपर रडार मध्ये होता, परंतु हा चेंडू बॅटची लिडिंग एज, परंतु फ्लाय स्लिप मध्ये प्रोटेक्शन असताना पाहायला भेटतंय. जिथे 1 होत्या तिथे 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. ग्रामीण भागामध्ये कोंबडी पकडण्याचं प्रशिक्षण सुद्धा लहानपणी आपण घ्यायचो आणि तेच प्रशिक्षण आता क्रिकेटमध्ये काही जणांनी घ्यावं असं चित्र पाहायला भेटतंय. 3 षटकाखेर धावसंख्या असते संघाची 43. 43 धावा. चला पाणी उपलब्ध करा. त्रेचाळीस धावा. नक्कीच या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय. हॅलो चेक. जय 11, स्वराज्य 11, रॉकस्टार, वीर मराठा, श्रेयांश 11, तन्मय प्रतिष्ठान, रवी 11 आणि दिवा क्रिकेट असोसिएशन DCA दिवा अशा 8 संघ आज आणि उद्या
तर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे गोलंदाज मार्गावर सजवतो गोलंदाज राहुल वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आत. चला स्पीडअप घ्या, घाई करा. पहिला दिवस आणि तिसरा सामना आपल्या समोर रंगताना पाहायला भेटतोय. यावेळेस भन्नाट वेगळ्या चेंडूवर पाहायला भेटला. पाडल ला ब्रश होऊन चेंडू पुन्हा एकदा एकच धाव लेगबाईच्या स्वरूपात दाखल होताना पाहायला भेटते. नक्कीच भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. चांगली लेंथ आणि त्याच्यानंतर चांगली पिचिंग होताना पाहायला भेटते. पुलांचा चेंडू होता त्याच्यावर हलक्याने टॅप केला, लॉफ्टेड फटका पाहिलाय आणि तेवढं चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. आता मात्र संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर दुपारच्या सत्रामध्ये धावा होताना पाहायला भेटतात या मैदानात, पण तो त्या चेस होताना थोडस डिफिकल्टी उपलब्ध होते. यावेळेस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक आहे चेंडूची फेक करतोय. एकच धाव पुन्हा एकदा अर्जित केले जाते. तिहेरी आणि एकेरी असा धावसंख्येचं समीकरण पाहायला भेटतंय. धावसंख्या संघाची 46, 46 ऑन स्कोर कार्ड. चौथं षटक आपल्याला मार्गस्थ असताना पाहायला भेटतंय. चला यानंतर तयार राहायचंय. यानंतर होणारा सामना यावेळेस सरळ बॅटने स्ट्रेट हिट, चेंडू जातोय सीमारेषा पार, कणकणीत षटकार. यानंतर होणारा सामना स्वराज्य 11 विरुद्ध श्रेयांश 11. चला नाणेफेकसाठी येत आहे दोन्ही संघाचे कर्णधार श्रेयांश 11 आणि स्वराज्य 11. 2 मिनिटांमध्ये आपण नाणेफेक घेतोय. त्वरित या झाला. चला कॅप्टन्स मैदानाच्या आत दाखल होतील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राहुल सज्ज होताना पाहायला भेटतोय. षटकार आलाय. यावेळेस आडा बॅटने सफल होऊन गेल्याचा प्रयत्न. लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईड बॉल घोषित केला जातोय आणि धावांचं अर्धशतक पूर्णत्वाला येताना पाहायला भेटतंय. 53 धावा नक्कीच स्कोर कडे येताना पाहायला भेटतंय. डगआउट मात्र टाळ्यांचा गडगडाट होत नाहीये, जोश पाहायला भेटत नाहीये. आडा बॅटने वॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे पाहायला भेटतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार पार पार, षटकार. 6 धावा 59 धावा दाभोलकर पाहायला भेटतात. वैयक्तिक 11 चेंडू आणि 35 धावांची इनिंग साकारताना पाहायला भेटतो बॅटर राजेश बिंदास्त पाटील म्हणून ज्याचं नाव आहे. मैदानात चुका चुका आणि चुका होताना पाहायला भेटत आहेत. आजच्या दिवसभरातील सर्वोच्च धावसंख्या 59 धावा धावपलकर येताना पाहायला भेटत आहेत. नक्कीच चांगली इनिंग आतापर्यंत पाहायला भेटते. 4 षटकार. चला स्पीडअप घ्या, घाई करा. यानंतर नामना श्रेयांश 11 विरुद्ध स्वराज्य. यानंतर होणारा सामना श्रेयांश विरुद्ध स्वराज्य या दोन संघांदरम्यान होईल. चला नाणेफेकसाठी यायचंय, लगेच यायचंय. यश गोणे याचा सुद्धा कौतुक करावं लागेल. स्कोररच्या भूमिकेत नक्कीच पाहायला भेटला. कुछ नाही. गोलंदाजी मार्गावर सजवतो गोलंदाज तुषार.
पहिलाचा चेंडू लॉंग स्टॉप रिझनच्या दिशेने यष्टीरक्षकाकडून होते चूक आणि बाईच्या स्वरूपात धावा भेटतील त्या 4-4-4. चला श्रेयांश इलेव्हन आणि स्वराज्य नाणेफेकसाठी यायचं आहे. शेवटचा पुकार असेल तुम्हाला, शेवटचा पुकार नाणेफेकसाठी. स्वराज्य इलेव्हन, चला कर्णधार. स्वराज्य इलेव्हन आले, श्रेयांश इलेव्हन हवाय. चला श्रेयांश इलेव्हन कर कॅप्टन पाठवा. आजच्या दिवसभरातील सर्वोच्च धावसंख्या 67 ऑन स्कोर कार्ड 67 धावा. धावफलक येताना पाहायला भेटत आहेत. चांगली फलंदाजी. भन्नाट वेग या चेंडूवर येताना पाहायला भेटला, परंतु डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत, तदनंतर थांबवलं गेलंय. कमबॅक केलाय ते गोलंदाज तुषार याने. पुढचा चेंडू मागील चेंडूला कॉपी पेस्ट केलं. पुन्हा एकदा धावबाच्या स्वरूपात फलंदाज परेश मात्र डगावच्या दिशेने येताना पाहायला भेटेल. आता मात्र स्ट्राईक एंडला राजेश. चांगली इनिंग आतापर्यंत ज्याच्या बॅटमध्ये पाहायला भेटते तोच राजेश मैदानाच्या आत. विराज नवीन बॅटर, विराज मुंडे आगासन विभागातील एक नामांकित प्लेयर आपण त्याच्याकडे पाहतो. यावेळेस शर्यतीचा वेध घेणारा चेंडू पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात धावा अर्जित केल्या जातील त्या स्कोर कार्डवर. आणि धावसंख्या होत्या संघाची 68 धावा, 69 धावा म्हणायच्या आहेत. श्रेयांश इलेव्हन नाणेफेक जिंकताना प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतायत. पुढचा चेंडू यावेळेस 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा भेटतील 4. सुरत पंगेरकर या समर्थन कक्षात. सुरत पंगेरकर या. सेकंड इनिंग साठी आपण ज्यांचा आवाज ऐकणार आहोत ते सूरज पंगेरकर यांचा. तो तिथूनच गेला. सूरज या ना.
नात दिव्यातलं मोठं नाव, खूप मोठं नाव आणि फक्त नाव असे आमचे परम मित्र महेश पांचाळ यांचं आगमन झालंय. असं हे मोठं नाव. चला सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर. चला 12वा खेळाडू जय इलेव्हनचा, 12वा खेळाडू जय इलेव्हनचा असेल तर त्यांनी यायचं आहे, नसेल तर 5.5 रनांची पेनल्टी आहे, म्हणजे 6 धावा. 12वा खेळाडू गोलंदाज पहिलं वैयक्तिक पहिल्या संघासाठी देखील पहिलं सामना करते ते सचिन. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये बॉल पकडतात आणि तितकाच अचूक मारा बघायला मिळतोय आपल्याला. शून्यावरती बाद होतात ते सचिन. त्यांनी आता बघायला मिळतोय आणि 0 वरती पहिला हादरा झटका मिळतोय तो डीसीए दिवा सचिन शेडगे यांनी खिशातला फोन काढून आतमध्ये ठेवायचा आहे. सचिनची जागा घेण्यासाठी चाललाय तो एक सचिन शेडगे, तंत्र शुद्ध असा फलंदाज डीसीए दिवासाठी. वन डाऊन ची भूमिका बघायला मिळते याच्याकडून. बघूया कशा पद्धतीने सामना चालू ठेवतात राहुल. अतिशय सुंदर चेंडू होता, दोन्ही संघामध्ये राहुल होते, त्यांनी देखील अतिशय सुंदर गोलंदाजी केली. जय 11 कडून देखील पहिलं षटक राहुल घेऊन येतोय. दरम्यानचा हा पुढचा चेंडू राहुल टू सचिन. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. कुठल्याही पद्धतीच्या अपीलला पंचांनी मात्र मान्यता दिली नाही आणि निर्धाव चेंडू. परेश चव्हाण मात्र बेंबीच्या देटापासून ओरडतायत, त्यांना मात्र कुठलंही यश येत नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यात यश आला तो राहुलला. दरम्यानचा हा पुढचा चेंडू राहुल टू सचिन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर सुंदर चेंडू बघायला मिळतात. हेच ते सगळे खेळाडू बिंदास पाटील यांनी जमा केले 2,500 हजारात, ज्याच्याबद्दल अख्ख्या दिवाला खबर नव्हती. असेच हे गोलंदाज. दरम्यानचा पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं स्वतः कर्णधाराकडून. 1 धावावरती समाधान मानावं लागतंय. 1 धावानं धावसंख्या वाढते. धावेचा श्री गणेशा होतोय. 4 चेंडू 1 धावा. दरम्यानचा हा पुढचा चेंडू बाबूसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेने. 1 धावा पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विपुल मात्र गचाळ क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतोय. दरम्यानच्या वेळेत 3 धावा घेण्यात यश आलं ते दोन्ही बॅटर्सना. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा वाढतीये. 5 चेंडू 4 धावा. राज पाटील पूर्ण रेडिओ मेकअप करून आपल्या संघासाठी कामगिरी करण्यात तयार आहेत. दरम्यानचा पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स मात्र फसतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला जय 11 कडून. सुंदर
टप्पे बघायला मिळाले राहुल कडून. दुसरं षटक घेऊन येतोय तो यश. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला पहिल्या षटकामध्ये. दरम्यानचा दुसरं षटक घेऊन येतात ते यश भोने आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं. अद्याप देखील 69 धावांची गरज आहे, 69 धावांची गरज आहे. डीसीए दिवाला 4 षटकांमध्ये 69 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय खराब चेंडू नो पंचांनी घोषित केलाय. पंचांनी नो घोषित केलाय की वाईट केलाय. पंचांशी कुठल्याही पद्धतीचा वाद घालायचा नाहीये. ग्राउंडच्या बाहेर पडलाय बॉल आणि म्हणूनच तो नो दिला गेलाय. वाईट नंतर असणार. नो नो बॉल आहे आताचा. नो बॉल आहे. पंचांशी वाद नका घालू. बॉलरला विकेटवर टाकायला सांगा बॉलिंग. चला लवकरात लवकर फिल्डिंग चालू करायची आहे. यश बोने चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. फ्री हिट आहे. दरम्यानचा हा पुढचा चेंडू मोठा फटका बघायला मिळाला. 4 धावा 4 धावा. आता पहिल्या ओव्हर मध्ये जे मोठे फटके वंचित राहिले आहे डीसीए या ओव्हर मध्ये तो रन रेट कव्हर करेल का? दोन्ही बॅट्समन घातक बॅट्समन आहेत. चांगला अनुभव आहे मोठे फटके खेळण्यात. तितकंच त्यांचं अनुभव आहे सामना एक तर्फी झोकवण्यात. त्यांच्याकडे ती ताकद आहे. दरम्यानचा हा पुढचा चेंडू यश टू बाबू आणि पुन्हा एकदा तेच पंजा पंजा वाईट 5. अशाच पद्धतीची काहीशी गरज होती डीसीएला. पहिल्या षटकात मोठी फटकेपासून वंचित राहिले. अवघ्या 4 धावा खर्च केल्या राहुल यांनी आणि म्हणूनच थांबायचं जरा. पंच धावसंख्या झाले ती 14. चेंडू झाले ते एक चेंडू 14 धावा. यश टू बाबू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क होत नाहीये. बिंदास पाटील पुन्हा एकदा भर उन्हात बेंबीच्या दटापासून ओरडतायत आवाज दे. पंच मात्र अपील फेटाळतायत. दरम्यानचा हा पुढचा चेंडू यश टू बाबू. बॅट्स आणि बॉलचा तितका मात्र संपर्क होत नाहीये. 1 धावा मिळतीये. पॉइंट मध्ये बॉल अडवला जातोय तोपर्यंत 1 धावा मिळते. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 15. काहीसा एका बॅट्समनला मोठे फटके खेळावे लागतील. दरम्यानचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू यश यांचा खूप चांगला कमबॅक करताना बघायला मिळाले. यश या मागच्या 2 चेंडू मध्ये सचिन शेडगे
यांना देखील काही हा चेंडू समजला नव्हता. दरम्यानचा हा पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका. हाच फटका मगाशी देखील खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॉलची जी गती होती, वेग होता, हाईट होती, त्याच्यामुळे काहीसा तो फटका खेळू शकले नाहीत, किंबहुना त्या फटक्याचा मेळ बसला नाही आणि तो निर्धाव झाला. आता मात्र तशी चुकी सचिन शेडगे यांच्याकडून झाली नाही आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती 19. बॉल द्यायचा आहे 19. दरम्यानचा हा पुढचा चेंडू यस टू सचिन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ओव्हर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. अठरा बॉल 54 धावा. अठरा बॉल 54, 18-18च करायचे आहेत. 7 मारायचे आणि बाबू मारू शकतो असं वैभवचं म्हणणं आहे. नक्कीच टीम आपल्या खेळाडूंकडून अशी अपेक्षा ठेवली देखील पाहिजे, म्हणूनच तुम्ही ग्राउंडवर आहात, असेच कारनामे केलेत म्हणूनच तुम्ही आयकॉन प्लेयर आहात. आणि बाबूकडून नक्कीच संघ मालकाला अपेक्षा आहे, आणि जर असं झालं तर वैभव यांच्याकडून 2000 रुपये. या सामना हा चालू असलेला सामना बाबूने जिंकवला तर वैभव कडून 3-6 ला 2000 सामना जिंकला तर मैत्री हॉटेल मध्ये पूर्ण संघ आणि 5000. निर्धाव चेंडू, विकेट. हलकीशी बॅटची कडा लागते, पंच आउट देत आहेत. बाबूची जागा घेण्यासाठी चालले ते राहुल सिंग. सिंग इज किंग. राहुल सिंग, बघूया आपल्या संघासाठी काय घेऊन जातात या सामन्यात, कशा पद्धतीची फलंदाजी. काहीच प्लॅनिंग करताना दोन्ही फलंदाज बघायला मिळत आहेत. 18 धावा करायच्या आहेत प्रत्येक ओव्हर मध्ये. दरम्यानचा हा पुढचा चेंडू राहुल साठी. राहुल टू राहुल. अतिशय सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला आपल्याला. तितका सुंदर गोलंदाजी करतोय तो राहुल. राहुल आगरे, अतिशय सुंदर फटकेबाजी, तितकाच सुंदर फटका. बिंदास. जे काय ग्राउंडवर आहे ते फक्त बिंदासच आहे. जे काय या सामन्यात बघायला मिळतंय आपल्याला, मैं हूं बिंदास तुम खेलो. बॅटिंग चांगली करतोय, क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं करतोय. 10,000 पूर्ण वसूल करतोय संघ मालक. अतिशय सुंदर खेळी करतोय बिंदास आपल्या संघासाठी. पूर्ण संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतोय. संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय तो, ज्याचं नाव आहे बिंदास. अतिशय सुंदर
कामगिरी आपल्या संघासाठी. दरम्यान सचिनची जागा घेण्यासाठी चाललाय तो राहुल, सॉरी सचिनची घेण्यासाठी चाललाय तो वैभव. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, पट्ट्यात मात्र येत नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते या यंगस्टर राहुल कडून. वैभवने असे बिंदासने असे काही प्लेयर्स उचललेत की ज्याच्याबद्दल अख्ख्या दिव्याला अंधारात होता आणि त्या अंधारात दिवा कधी विझलाच नाही. दिवा विझला तो बाकी सगळ्या संघांसाठी आणि दिवा लागला तो बिंदास साठी. अशाच पद्धतीचे हे प्लेयर्स बिंदासने उचललेत. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते राहुल कडून. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका होता आणि कॅच देखील मारतो तो बिंदास्त. पंच मंगेश, साय की विकेट आहे? विकेट आहे की साय? विकेट आहे. अतिशय सुंदर फटका होता. बॉलला जेवढी हाईट पाहिजे होती ती कमी पडली, म्हणूनच ती काय बिंदास यांनी ही कॅच सहजरित्या घेतली. आणि पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात जातोय राहुलची जागा घेण्यासाठी विकास घाडीगावकर. अतिशय सुंदर फलंदाज आहेत डीसीए कडे देखील. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21. श्रेयांस 11 आपले प्लेयर्स आणि आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा सामना झाल्यावरती वेळेचं बंधन आहे. श्रेयांस 11, वैभव संघ मालक स्वतःच आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेत आहेत आणि सामना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉपेज लागते. 2 धावा मिळत आहेत वैभव यांना. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 23. विराज मुंडे 4थं शतक घेऊन येत आहेत. अविनाश सावंत आपल्या बॅटला धार लावून बसलेत मागे. बघूया कशा पद्धतीची फलंदाजी करतील अविनाश सावंत, ज्यांनी दुसऱ्या हंगामात सेमीफायनल मध्ये 1 साइड बॅटिंग केली होती आणि वीर मराठा संघाला फायनल मधून जाताना थांबवलेलं तोच अविनाश आपल्या बॅटला धार लावून चाललाय तो आता फलंदाजीला. अतिशय घातक असा हा फलंदाज आहे. बघूया, त्यांची वर्णी लागली आहे, त्यांच्या पासपोर्ट वरती थप्पा लागलाय बॅटिंगच्या. सगळ्यांना बॅटिंग मिळेल अशीच अपेक्षा डीसीए दिवाकडून. दरम्यानचा हा पुढचा चेंडू आव्याच्या बॅटच्या पट्ट्यात तितका येत नाहीये. 1 धावा घेण्यात यश आले. दुसरा धावेचा मात्र प्रयत्न नाहीये. अतिशय सुंदर मापक गोलंदाजी करतायत विराज. काहीसं चिंतन मनन करावं लागणार आहे डीसीए दिवाला या सामन्यानंतर. कशा पद्धतीने कमबॅक करता येईल. दरम्यानचा पुढचा चेंडू विकेटच्या मात्र पट्ट्यात येत नाहीये. विकास घाडीगावकर हा देखील तितकाच विस्फोटक असा हा फलंदाज आहे. पट्ट्यातला बॉल साच मारणार अशा पद्धतीचा हा खेळाडू. अवांतर धावा, धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते ती 25. बघूया संघासाठी
नो बॉलची अपील होती पण पंचांनी मात्र फेटाळली आहे. विकास घाडीगावकर बाद होतोय. अंपायरचा डिसिजन आहे की बॉल खाली येतोय, नो नाहीये. आणि पुन्हा एकदा विकास घाडीगावकरला हा बॉल नक्कीच षटकार मारायचा होता, पट्ट्यात होता. बॅटचा आणि बॉलचा तितका चांगला कनेक्शन नाहीये आणि बॉल मात्र जाऊ शकणार नाही. झेलबाद होतोय विकास. पुढील समालोचनासाठी येणार ते सचिन शेडगे. दरम्यानचा हा पुढचा चेंडू सुभाजासाठी सतत अपील करण्यात पटाईत आहेत ते परेश चव्हाण. पाच चेंडू झालेत, अजून एक चेंडू शिल्लक आहे. पंचांनी एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक वाईट चेंडू होता. शेवटचा चेंडू या षटकातील सुभाषसाठी विराज कडून अप्परकट मारण्याचा प्रयत्न होता. एक धावा मिळते. धावसंख्या झाली ती 26. औपचारिकता या सामन्यात काहीशी शिल्लक राहताना बघायला मिळते. आता बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम उमेश चौकार. 4 रन. थांब बाबा. 4 धावा. उमेश पहिल्या चेंडूवरती दरम्यानचा हा पुढचा चेंडू उमेश टू बाप. नो चेंडू. नो +4. 35 धावा मात्र वाढतायत. 35 धावा, 35 धावा. वाईट. नो +4. नो +4. फ्रीट. उमेश हे काहीसे महागडे ठरताना बापरे. पुन्हा एकदा नो चेंडू, पुन्हा फ्रीट. पंचांनी दिलेला निर्णय आहे, आम्हाला नका विचारू. निखिल आताचा ओके. हा फेअर डिलिव्हरी आहे की वाईड आहे? चला
दरम्यानचा हा पुढचा चेंडू उमेश टू सुभाष. अतिशय सुंदर चेंडू बघायला मिळाला. एक धावा. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 36. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा होता. अविनाश मात्र तो बॉल क्लिअर करू शकले नाहीत. दरम्यानचा पुढचा बॅट्समन पाठवायचा आहे. पुढील बॅट्समन तयार राहायचे आहेत. बॅट्समॅन नेम प्लीज. पंकज. उमेश टू पंकज. पुन्हा एकदा सामना मात्र जय 11 जिंकतोय. मोठ्या मार्जिननं जिंकतोय. पुढचा सामना लवकरात लवकर